हजार तर मी म्हणलं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत तर नाही हो करून आम्ही मला एक सकाळपासून दिवस माणूस तर तिथं बसिलं आणि शेवट 2100 रुपये नगदी घेतल्याशिवाय मला भांड्याचा सट दिला, पण त्या सटामध्ये बी पूर्ण भांडे नाहीत. एक इकडं एक तिकडं भांडे फोडून सट फोडून मला अर्धेच भांडे त्यांनी दिले आणि पुन्हा म्हणले फटकन उचला येऊन गोदामात मागच्या बाजूनं माझ्या समोर भांड्यावाल्याचे वाहनं येऊन त्या वाहनात डायरेक्ट भांडे टाकू लागले, ते इकू लागले व्यापारी लोकायला. आणि जे लाभार्थी आहेत, जे कामगार मंजूर आहेत माझ्यासारखे, त्याला फटकन खोकं उचलायला इथं पळू लागले आणि पैसे पाठीमागं घेऊन पैसे घ्यायचं आणि मोबाईल पण वर काढू देईन, धमकी देऊ लागली मोबाईल वर काढताना तर भांडी द्यायचो नाही असं. मला दमदाटी तिथं जवळजवळ 9-10 एजंट लोक आहेत, सगळ्या असं दडप आणते सगळ्या कामगार मंजूर आणि पैसे लुबाडत आहेत आणि काय करायचं काय म्हणते नाही तर मग जा तुम्हाला काही भेटत नाही. म्हणून मी त्या धसकीनं त्या भांड्याच्या आशापोटी मी त्याला 2100 रुपये दिले आणि येऊन पाहतो इकडं बाहेर मला तर तिथं पेटी फोडू दिली नाही देईन. बाहेर येऊन पेटी फोडी त्याच्यात अर्धा बी माल नाही. ते मी डायरेक्ट आमदार लोणीकर साहेबाच्या बंगल्यावर भांडे नेऊन शिवणगिरी बापू मोरे साहेब यांना दाखिले आणि नंतर घरी नेले. या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्याजोग्य आहे की सदरील एजन्सीनं या ठिकाणी जे काही लाभ शासनाकडून या बांधकाम कामगारांना दिला जातो त्या लाभातील जे काही साहित्य यांना पुरवलं जातं त्या साहित्यामध्ये तफावत आढळून आली आणि या साहित्यातील काही साहित्य काढून या ठिकाणी यांना अर्धच साहित्य पुरवण्यात आलं. एजन्सी कोणाची काय या संदर्भात माहिती आहे का? एजन्सी नळगे म्हणतात. नळगे कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही अंगलगावचे. तुमचं नाव? विठ्ठल रामभाऊ खंदारी. तुम्ही पैशाचा व्यवहार कशाने केला होता? ऑनलाईन केला का रोख नाही केला? ना, रोख दिले नगदी. सेंटर कुठं वाटूला आहे का? माझ्या मुलांनी त्याच्या मोबाईल वाटा फोन पे केले, 1000 कमी पडले तर. सेंटर कुठे विचारा? तुम्ही कोणत्या सेंटरवर वाटूरला घेतले? वाटूरला गेलो. वाटूर येथील सदरील एजन्सीची चौकशी करून जर या आरोपामध्ये तथ्य असेल तर ते शोधून त्या एजन्सीवर कायदेशीर कार्यवाही करावी या न्याय्य मागणीसाठी बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान.